एक कल्पना करा, तुम्ही तुमच्या बॉसच्या केबिनमध्ये बसला आहात, पगारवाढीबद्दल बोलायचंय पण घशाला कोरड पडलीये, शब्दच फुटत नाहीयेत. किंवा ती गाडी जी तुम्हाला कित्येक दिवसांपासून घ्यायची आहे पण सेल्समॅन काही किंमत कमी करायला तयार नाहीये. अहो, अगदी साध्या भाजीवाल्याशी भाव करताना सुद्धा आपली गाडी अडकते. असं का होतं? आपल्याला वाटतं की वाटाघाटी म्हणजे निगोशिएशन ही एक लढाई आहे, जिथे फक्त एकदम हुशार, चलाख लोकच जिंकतात. पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की एक असं सिक्रेट आहे, एक असं गुपित जे थेट FBI टॉप एजंट्सवर शिकवलं जातं, एक अशी पद्धत जी वापरून तुम्ही कोणत्याही चर्चेत, कुठल्याही परिस्थितीत फक्त जिंकालच नाही तर समोरच्या व्यक्तीचं मनही जिंकू शकाल. आज आपण तेच शक्तिशाली रहस्य उलगडणार आहोत. बुक ज्ञान मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात करूया. पण मग चर्चेत जिंकण्याचं नक्की रहस्य आहे तरी काय? कधी तुम्हाला एखाद्या टेलिमार्केटरचा फोन आलाय का, जो तुम्हाला अशा प्रश्नांच्या जाळ्यात अडकवतो की हो म्हणण्याशिवाय पर्यायच उरत नाही? आपल्याला मनातून माहिती असतं की आपल्याला ती वस्तू नको आहे, पण तरीही आपण अडकतो. असं का होतं? कारण आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली गेली आहे की चर्चा म्हणजे बुद्धीचा खेळ आहे, शब्दांची लढाई आहे. जो जास्त तर्क लावतो, जो जास्त हुशारी दाखवतो, तो जिंकतो. पण खरं सांगू, हा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि म्हणूनच आपण खूप वेळा हरतो. आता विचार करा, जर मी सांगितलं की जिंकण्याचं खरं रहस्य शब्दांमध्ये नाही तर त्या शब्दांमागे लपलेल्या भावनांमध्ये आहे, तर हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, भावना. आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. ओके, तर ह्या दोन पद्धतींमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, आपल्याला आत्तापर्यंत काय शिकवलं गेलंय शाळेत, घरात, सगळीकडे? अरे, इमोशनल होऊ नकोस, प्रॅक्टिकल विचार कर, बरोबर? चर्चेच्या वेळी तर हमखास सांगितलं जातं की भावनांना एकदम बाजूला ठेवा, फक्त आणि फक्त लॉजिक, फॅक्ट्सवर लक्ष द्या. ही झाली जुनी पद्धत. म्हणजे असं समजा की तुम्ही एका रोबोटशी बोलताय. पण FBI काय म्हणते माहितीये? हे पूर्णपणे चुकीचं आहे. का? कारण आपण माणसं आहोत, रोबोट नाही. आपण भावनिक आहोत. आपल्याला प्रेम, राग, भीती या सगळ्या भावना आहेत आणि आपले सगळे निर्णय, हो सगळेचे सगळे निर्णय याच भावनांवर आधारलेले असतात. त्यामुळे चर्चेत जिंकायचं असेल तर भावनांना दाबायचं नाहीये, उलट एखाद्या कुशल डॉक्टरसारखा त्यांना समजून घ्यायचंय आणि त्यांचा खुबीने वापर करायचा आहे. हीच आहे FBIची नवीन, एकदम क्रांतिकारी पद्धत. चला तर मग त्या जुन्या रोबोटिक पद्धतीला आता विसरून जाऊया, कारण आता खरा खेळ भावनांचा आहे. तर आजच्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पार करणार आहोत. सगळ्यात आधी आपण ती जुनी अयशस्वी पद्धत बघूया, जी आपण सगळे नकळतपणे वापरतो. मग आपण FBIच्या गुप्त शस्त्रागारात शिरणार आहोत आणि टॅक्टिकल एम्पथी नावाचे एक भन्नाट शस्त्र काय आहे ते समजून घेणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला 2 अत्यंत सोप्या पण जादुई टेक्निक्स शिकवणार आहे. एक म्हणजे शब्दांची नक्कल, जी तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी त्वरित कनेक्ट करेल, आणि दुसरी भावनांना नाव देणे, जे कोणत्याही रागाला क्षणात शांत करू शकतं. आणि मग शेवटी या सगळ्याला एकत्र जोडून तुम्ही कोणत्याही चर्चेत तुमचा विजय कसा पक्का करू शकता याचा मास्टर प्लॅन आपण तयार करणार आहोत. तर तयार रहा, कारण यातला प्रत्येक मुद्दा तुमच्या बोलण्याच्या पद्धतीला कायमचा बदलून टाकणार आहे. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. चर्चेची जुनी पद्धत म्हणजे नक्की काय? बघा, अनेक वर्षांपासून मोठमोठ्या बिझनेस स्कूल्समध्ये, कंपन्यांच्या ट्रेनिंगमध्ये आणि सेल्फ हेल्प पुस्तकांमध्ये वाटाघाटी करण्याची एकच पद्धत शिकवली जात होती. ती म्हणजे चर्चा एक प्रकारचं बुद्धिबळ आहे, जिथे भावनांना बिलकुल जागा नाही. ही पद्धत पूर्णपणे तर्कावर आणि थंड डोक्याने विचार करण्यावर आधारित होती. या जुन्या पद्धतीचं सर्वात फेमस उदाहरण म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीची गेटिंग टू येस मेथड. ही मेथड काय सांगते की व्यक्तीला समस्येपासून वेगळं करा, म्हणजे भावनामध्ये आणू नका. समोरच्या व्यक्तीच्या मागण्यांवर नाही, तर त्यामागे त्याचा खरा हेतू काय आहे यावर लक्ष द्या आणि दोघांनाही फायदेशीर ठरतील असे पर्याय शोधा. आता हे सगळं ऐकायला कागदावर खूपच छान वाटतं, नाही का? जणू काही गणिताचं एखादं सूत्रच आहे. पण एक मिनिट विचार करा. तुम्ही तुमच्या पार्टनरशी भांडताय की सुट्टीला कुठे जायचंय. तुम्ही लॉजिक वापरता, बजेट सांगता, फायदे तोटे सांगता, पण तुमचा पार्टनर नाराज आहे. का? कारण त्याला किंवा तिला वाटते की त्यांचं मत ऐकूनच घेतलं जात नाहीये. आता इथे लॉजिक काम करेल का? अजिबात नाही. कारण खरं आयुष्य गणितासारखं सरळ नसतं. आणि इथेच या जुन्या पद्धतीची सर्वात मोठी चूक होती. नोबेल पारितोषिक विजेते डॅनियल काहनेमन यांनी त्यांच्या रिसर्चमधून हे सिद्ध केलंय की माणसं कधीही पूर्णपणे तार्किक म्हणजे रॅशनल नसतात. आपल्या डोक्यात जणू 2 सिस्टम काम करतात. एक आहे सिस्टम 1, जी खूप भावनिक, वेगवान आणि आपल्या आतून येणाऱ्या आवाजावर चालते, म्हणजे अचानक रस्त्यात गाडी आल्यावर ब्रेक दाबणं. आणि दुसरी आहे सिस्टम 2,
जी तार्किक, सावकाश आणि विचारपूर्वक काम करते. पण गंमत काय माहितीये, आपले जवळपास 95% निर्णय हा भावनिक, वेगवान मेंदूच घेत असतो. जुनी पद्धत माणसाच्या या मूळ स्वभावाकडेच पूर्णपणे दुर्लक्ष करत होती. ती असं गृहीत धरत होती की समोरचा माणूस एका कम्प्युटरसारखा विचार करेल, पण प्रत्यक्षात आपण सगळे त्या भावनिक मेंदूचे गुलाम आहोत. आणि म्हणूनच FBI ला सुद्धा हे कळून चुकलं की जेव्हा लोकांचा जीव धोक्यात असतो तेव्हा ही पुस्तकी पद्धत सपशेल अपयशी ठरते. हो, जेव्हा लोकांचा जीव धोक्यात असतो, बंदुकीच्या टोकावर त्यांना ओलीस धरलेलं असतं, तेव्हा पुस्तकातलं ज्ञान काहीच कामी येत नाही. FBIला हे एक मोठ्या किमतीवर, रक्तरंजित अनुभवांमधून शिकायला मिळालं. अनेक अयशस्वी ऑपरेशन्स जिथे निष्पाप लोकांचे जीव गेले, त्यानंतर FBIच्या आत एक भूकंप झाला. त्यांना कळून चुकलं की आपली पद्धतच चुकीची आहे. आणि याच राखेतून त्यांनी एक नवीन, अधिक शक्तिशाली शस्त्र विकसित केलं. एक असं शस्त्र जे तर्कावर नाही, तर थेट माणसाच्या हृदयावर आणि भावनांवर वार करतं. जरा या स्लाइडवर नजर टाका. हा बदल काही एका रात्रीत झालेला नाहीये. 1951 मध्ये जॅक्सनविल विमान अपहरण प्रकरणात एजंट्सच्या उतावीळपणामुळे आणि तार्किक चुकांमुळे ओलीस आणि अपहरणकर्त्याचा मृत्यू झाला. सगळा दोष थेट FBIवर आला. आणि गंमत म्हणजे याच काळात, म्हणजे 1980च्या दशकात, हार्वर्डसारख्या मोठ्या संस्था चर्चेला एक तार्किक खेळ म्हणूनच शिकवत होत्या. म्हणजे बघा, एकीकडे पुस्तकात वेगळं ज्ञान दिलं जात होतं आणि दुसरीकडे प्रत्यक्ष मैदानात लोकांचे जीव जात होते. हा विरोधाभास FBIला असह्य झाला आणि अखेरीस 1994 मध्ये त्यांनी क्रिटिकल इन्सिडेंट रिस्पॉन्स ग्रुप तयार केला, ज्याचं एक आणि एकच काम होतं: वाटाघाटी करण्याची पद्धत मुळापासून बदलून टाकणे. आणि यातूनच त्यांच्या नवीन शस्त्राचा जन्म झाला. आणि ते नवीन शस्त्र आहे टॅक्टिकल एम्पथी. हा शब्द नीट लक्षात ठेवा, कारण हाच या सगळ्याचा आत्मा आहे. टॅक्टिकल एम्पथी म्हणजे काय? याचा अर्थ समोरच्या व्यक्तीवर दया दाखवणे अजिबात नाही, किंवा त्यांच्या मताशी सहमत होणे हे तर मुळीच नाही. याचा अर्थ आहे त्यांच्या चष्म्यातून जग पाहण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या भावना आणि विचार इतक्या खोलवर जाऊन समजून घेणे की आपण त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे प्रभाव टाकू शकू. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांना कशाची भीती वाटतेय, त्यांना खरंच काय हवंय हे त्यांच्यापेक्षा जास्त समजून घेणे. ही एक प्रकारची भावनिक बुद्धिमत्ताच आहे, पण एका वेगळ्याच सुपर हिरो लेव्हलची. तर मग ह्या टॅक्टिकल एम्पथीचा वापर प्रत्यक्षात करायचा कसा? हे ऐकायला खूप मोठं वाटतं, पण FBIने ह्याच्या काही खूपच सोप्या टेक्निक्स बनवल्या आहेत. चला पाहूया पहिली आणि सगळ्यात सोपी किल्ली: शब्दांची नक्कल करणे. इंग्रजीमध्ये याला मिररिंग असं म्हणतात. हे ऐकायला खूप साधं वाटेल, पण याचा परिणाम एखाद्या जादूच्या मंत्रासारखा होतो. तर मिररिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. समोरची व्यक्ती जे काही बोलत आहे त्यांच्या वाक्यातले शेवटचे 1 ते 3 शब्द एखाद्या पोपटासारखे परत बोलायचे. बस इतकं सोपं. उदाहरणार्थ, जर तुमचा मित्र म्हणाला, आज ऑफिसमध्ये माझा दिवस खूपच खराब होता, तर तुम्ही फक्त म्हणायचं, खूपच खराब होता? झालं. मानसशास्त्रानुसार याला आयसोप्रॅक्सिझम म्हणतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जेव्हा 2 लोक एकमेकांशी सहमत असतात तेव्हा ते नकळतपणे एकमेकांच्या हालचालींची किंवा बोलण्याची नक्कल करतात. आपण याच नैसर्गिक क्रियेचा जाणीवपूर्वक वापर करणार आहोत. असं केल्यानं समोरच्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस मनाला एक संदेश जातो की अरे, हा माणूस मला समजून घेतोय, हा माझ्यासारखाच आहे. आणि यामुळे एक विश्वास आणि जवळीक निर्माण होते आणि समोरचा माणूस आपोआपच जास्त बोलायला लागतो. आता हे करायचं कसं याची प्रोसेस खूप सोपी आहे. चला स्टेप बाय स्टेप पाहूया. स्टेप 1: समोरच्या व्यक्तीचं बोलणं एकदम लक्ष देऊन ऐका. जसं की, आज ऑफिसमध्ये माझा दिवस खूप खराब होता. यातले महत्त्वाचे शब्द कोणते? खूप खराब होता. स्टेप 2: तेच 1 ते 3 शब्द परत बोला. खूप खराब होता. स्टेप 3: हे शब्द बोलताना तुमचा आवाज थोडा प्रश्नार्थक असू द्या, जसं की तुम्हाला खरंच आणखी जाणून घ्यायचं आहे. आणि स्टेप 4, सगळ्यात महत्त्वाची: शांत रहा. तुम्ही खूप खराब होता असं विचारल्यावर एकदम गप्प बसा. समोरच्या व्यक्तीला ती शांतता भरून काढू द्या. तुम्ही चकित व्हाल, ते आपोआपच आपल्या मनातल्या गोष्टी जास्त विस्ताराने सांगायला लागतील. आता तुमच्या मनात येत असेल, हे खरंच इतकं काम करतं का, की ही फक्त बोलण्याची गोष्ट आहे? तर ऐका, एका रेस्टॉरंटमध्ये एक खूप इंटरेस्टिंग प्रयोग करण्यात आला. काही वेटर्सनी काय केलं, ग्राहकांची ऑर्डर ऐकून घेतली आणि ओके सर, ठीक आहे असं पॉझिटिव्ह उत्तर दिलं. आणि दुसऱ्या ग्रुपच्या वेटर्सनी काय केलं, त्यांनी ग्राहकांची ऑर्डर त्यांच्याच शब्दात परत रिपीट केली, म्हणजे मिररिंग केलं. तुम्हाला काय वाटतं, काय फरक पडला असेल? 10%, 20% टीप जास्त मिळाली असेल? जरा या स्लाइडवरचा आकडा बघा. ज्या वेटर्सने मिररिंग वापरलं त्यांना मिळालेल्या टीपमध्ये सरासरी 70% वाढ झाली. 70%! अविश्वसनीय आहे नाही का? फक्त 2-3 शब्द पुन्हा बोलल्याने एवढा मोठा फरक. ही आहे या साध्या वाटणाऱ्या तंत्राची खरी ताकद.
आणि हे फक्त हॉटेलमध्ये नाही तर आयुष्यातल्या प्रत्येक चर्चेत 100% काम करतं. चला आता आपण दुसऱ्या आणि पहिल्यापेक्षाही अधिक शक्तिशाली तंत्राकडे वळूया. जर मिररिंग हे समोरच्या व्यक्तीशी एक पूल बांधण्याचं काम करत असेल तर हे दुसरं तंत्र त्या पुलावरून जाऊन त्यांच्या मनात उठलेलं वादळ शांत करण्याचं काम करतं. याला म्हणतात लेबलिंग, म्हणजेच त्यांच्या भावनांना अचूक नाव देणे. लेबलिंगची सुरुवात कशी करायची? खूपच सोपं आहे. या जादुई वाक्यांनी सुरुवात करा. असं दिसतंय की, असं वाटतंय की, किंवा असं जाणवतंय की. ही वाक्ये इतकी महत्वाची काय आहेत? कारण यामुळे तुमचं विधान थेट आरोप केल्यासारखं वाटत नाही, तर एक निरीक्षण वाटतं. तुम्ही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारत नाहीये, फक्त तुम्हाला काय जाणवतंय ते सांगता. उदाहरणार्थ, तुम्ही रागावला आहात असं म्हणण्याऐवजी असं म्हणा, असं दिसतंय की तुम्हाला या गोष्टीचा राग आला आहे. पहिल्या वाक्याने समोरचा माणूस लगेच डिफेन्सिव्ह होईल. तो म्हणेल, नाही मी नाही रागावलो, पण दुसऱ्या वाक्याने त्याला वाटेल की तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. या तंत्राचा मुख्य उद्देश काय आहे? समोरच्या व्यक्तीच्या मनात लपलेल्या भावनांना ओळखणे आणि त्यांना शब्दात मांडणे. जरा विचार करा, जेव्हा तुम्ही खूप दुःखी असता आणि तुमचा मित्र येऊन म्हणतो, असं वाटतंय की तू खूप निराश आहेस, तेव्हा कसं वाटतं? थोडं हलका वाटतं नाही का? कारण आपल्या भावनांना एक प्रकारे मान्यता मिळते. आपल्याला वाटतं की कुणीतरी आहे जे आपल्याला समजतंय, आणि ज्या क्षणी त्यांच्या भावनांना ही मान्यता मिळते त्या क्षणी त्या भावनांची तीव्रता कमी होते. राग, भीती, निराशा यांसारख्या नकारात्मक भावनांच्या फुग्यातील हवा जणू निघून जाते. याचं एक जबरदस्त उदाहरण बघूया. एका अपहरण प्रसंगात अपहरणकर्ते पोलिसांना शरण येत नव्हते. ते कधी पैशांची मागणी करत होते, कधी गाडीची, तर कधी हेलिकॉप्टरची. पण एफबीआयच्या निगोशिएटरने त्यांच्या या वरवरच्या मागण्यांकडे लक्षच दिलं नाही. त्याने त्यांच्या मनातली सर्वात खोल भीती ओळखली. ती म्हणजे त्यांना पुन्हा तुरुंगात जायचं नव्हतं. आणि तो अगदी शांतपणे म्हणाला, असं दिसतंय की तुम्हाला पुन्हा तुरुंगात जायचं नाहीये. हे एकच वाक्य आणि सगळा खेळ बदलला. अपहरणकर्त्यांना जाणवलं की हा माणूस आपल्या मागण्या नाही तर आपली सर्वात मोठी भीती समजून घेतोय, आणि तिथूनच चर्चेला एक सकारात्मक वळण मिळालं. हे आहे लेबलिंगचं सामर्थ्य. समस्येच्या वरच्या थराला नाही तर थेट भावनेच्या मुळाशी पोचणे. तर आतापर्यंत आपण चर्चेची जुनी तकलादू पद्धत बाजूला सारली, एफबीआयची नवीन भावनिक विचारसरणी समजून घेतली आणि मिररिंग व लेबलिंग ही 2 शक्तिशाली शस्त्र आपल्या भात्यात जमा केली आहेत. आता वेळ आली आहे या सगळ्याला एकत्र आणण्याची आणि कोणत्याही चर्चेच्या रणांगणात आपला विजय कसा निश्चित करायचा हे समजून घेण्याची. चला आजच्या चर्चेतले हे 5 सुवर्ण नियम नेहमीसाठी लक्षात ठेवूया. नियम 1, फक्त तर्कावर अवलंबून राहू नका, ते तुम्हाला हमखास फसवेल. नियम 2, भावना या अडथळा नाहीत तर यशाचा सर्वात मोठा मार्ग आहेत, त्यांचा स्वीकार करा. नियम 3, विश्वास निर्माण करायचा असेल तर मिररिंगचा वापर करा. नियम 4, तणाव कमी करायचा असेल आणि समोरच्याच्या मनातलं ओळखायचं असेल तर लेबलिंगचा वापर करा. आणि सर्वात महत्त्वाचा 5वा नियम, खरी वाटाघाटी म्हणजे शब्दांचा खेळ नाही तर 2 माणसांमधील भावनिक जोडणी आहे. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही कोणतीही जादूची युक्ती किंवा लोकांना फसवण्याची पद्धत नाहीये. हे लोकांना मॅन्युप्युलेट करण्यासाठी नाहीये. ही साधनं आहेत ज्यामुळे आपण इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, त्यांच्याशी एक खरं प्रामाणिक नातं जोडू शकतो. आणि जेव्हा असं होतं तेव्हा मी जिंकलो तू हारलास असं कधीच होत नाही. तेव्हा दोघांनाही फायदेशीर ठरेल असाच निकाल लागतो. वाटाघाटी म्हणजे लढाई नाही तर एकत्र येऊन समस्या सोडवण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे, आणि ही तंत्र तुम्हाला ती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास मदत करतात. आज आपण नेव्हर स्प्लिट द डिफरन्स या अप्रतिम पुस्तकातून एफबीआयच्या वाटाघाटी करण्याच्या काही अत्यंत प्रभावी पद्धती शिकलो. मला खात्री आहे की या ज्ञानाचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चर्चेत, मग ती छोटी असो वा मोठी, यशस्वी होण्यासाठी नक्की कराल. विचार करा, जर तुम्ही समोरच्या माणसाला खरंच समजून घेऊ शकलात तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही मिळवू शकत नाही? तर मग जर तुम्हाला अशाच प्रकारे जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील ज्ञान सोप्या मराठीत समजून घ्यायचं असेल तर बुक ज्ञान मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन पुस्तकासोबत आणि नवीन ज्ञानासोबत. धन्यवाद.